जो सोहळा आयोजित केलेला आहे यामध्ये आम्हालाही सामील करून घेतलं, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मंडळाचे, संस्थेचे, गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला आपल्या गावच्या पंचायतीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, काही बाहेरची मंडळी आवर्जून उपस्थित आहे। आत्ता माझ्या अगोदर आपण ज्यांचं शिक्षणाचं महत्त्व, शिक्षणाचा विषय, गावकऱ्यांचा सहभाग या विषयावर विचार ऐकले ते शरदजी पाटील साहेब उपस्थित आहे, महिला मंडळ आहे। तसं गणेश मंडळ हा उत्सव आमच्या तिकडे नसतो, 10 दिवस गणपतीचा असतो, हा नसतो, थोडा नवीन प्रकार आहे, पण ठीक आहे, कुणाचा देव कधी असावा हा त्याचा विषय आहे, आणि कुठे असावा हा पण त्याचा विषय आहे। मी यापूर्वी शहापूरमध्ये 1-2 वेळेस या भागात आलेलो आहे। संभाजीनगरमध्ये, संभाजीनगरपासून 10 किलोमीटर माझं गाव आहे पाटोदा, 4000 लोकसंख्येचं गाव आहे, ग्रामपंचायत आहे, खेडेगाव आहे। त्या गावच्या लोकांनी मला 5 वेळेस तिथे काम करायची संधी दिली। मग त्या 5 वेळेस म्हणजे 25 वर्ष, मग त्या 25 वर्षात जे मला काय अनुभव आला, त्या गावचं जे काही झाला बदल, तो शासनाने पाहिला, लोकांनी पाहिला। मग लोकाला असं वाटलं, सरकारला असं वाटलं की या माणसाला दुसरीकडे कुठे नेलं तर आणखीन एखाद्या गावाला काही चांगलं चालना मिळेल, म्हणून मला घेऊन जायला लागले। मलाही बरं वाटायला लागलं, बोलायला माईक बीक हार बीर घालते, चांगलं वाटायला लागलं। पुढे असं होईन असं कधी वाटलं नव्हतं। 7000 गावात गेलो मी आतापर्यंत, 15 लाख किलोमीटर प्रवास केला। आमच्या काळात आम्हाला सायकल हा विषय नव्हता, सायकल पण मिळत नव्हती, फार दुर्मिळ। एकदा माझ्या भावाची सायकल घेऊन गेलो तर खूप मारला होता मला। आता स्वतःची गाडी आहे, पण ते गेट उघडायला हिंमत होत नाही बसायला। म्हणजे काळ कसा येईल, दिवस कसे येतील काही सांगता येत नाही। काय बदल झाला त्या गावामध्ये, असं काय झालं तुम्हाला प्रांजळ मनाने सांगतो। मी उपजत वारकरी संप्रदायात जन्माला आलेला माणूस आहे, 4 पिढ्या, आई वडील आजोबा पंजोबा सगळे वारकरी, म्हणून आम्ही वारकरी। असं विशेष त्या गावामध्ये काहीच नाही। रोज 100, 200, 300, 400 लोक रोज येते पाहायला। तुमच्या मुंबईहून, ठाण्याहून किती काय लोक आले पाहायला, देशभरातून येते, देशभरातून। कधी कधी मीच विचार करतो की काय पाहते, म्हणजे तिथे असे काय पाझर तलाव नाही, धरण नाही, किंवा काही गार्डन नाही, किंवा काही मोठी इमारत नाही, काही प्राणी नाही, काही संग्रह काय नाही, पण येते, पाहते, थांबते। एक गोष्ट नक्की आहे, तिथे जे काय आहे ते इतर महाराष्ट्रात कुठे नाही, ते मी तितकंच करायचं। काय तिथे खाऊन पिऊन सुखी, शांत, नो टेन्शन। खूप श्रीमंत लोक नाही माझ्या इथे, माझ्या इथे अजून कोणी पंचायत समितीचा मेंबर झाला नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचं बोर्ड नाही माझ्या इथे। गरीब लोक, साधे लोक, विशेष म्हणजे महिला मंडळ लय सुखी, लय सुखी। आणि महिला सुखी असल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही। पण अजून ते माणसाला कळलं नाही, अजून ते माणसाला कळलं नाही, हे दुर्दैव। महिला सुखी झाल्याशिवाय माणूस सुखी होणार नाही, सत्य। खेड्यापाड्यात तुम्हाला इकडे जाणवत नाही, खेड्यात महिलाला फार त्रास, भयानक। 16-17 तास काम करते महिला, मला ती चेअर घेतात,
16-17 तास काम करते माहिती. सध्या आपल्या देशात 2च लोक इमानदारीने काम करतात. एक मिलिटरीतला जवान आणि दुसरी खेड्यातली बाई. बाकी सब पार्टी हराम. 16 ते 17 तास काम करणं सोपं नाही. सकाळी 5ला उठते बाई तर रात्री 10 वाजेपर्यंत. त्या 25 वर्षात माझ्या प्रामुख्यानं जे लक्षात आलं मी तुम्हाला सांगतो. माणसाचं आयुष्य कमी. स्वातंत्र्याच्या टायमाला भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1947ला साधारण माणूस किती वर्ष जगत असेल तुमच्या अंदाजाने? 75 वर्षांपूर्वी माणसं किती वर्ष जगत होते? बोलला तर तुम्ही काय हरकत नाही. बोला काय वाटतं किती वर्ष जगत होते? 100 वर्ष. 100. आणि आता 60, 70, 30-35 वर्ष आपलं कमी झालं. कशाने झालं? याला जिम्मेदार कोण आहे आणि याला दुरुस्त कसं करायचं? बरं मग जर रोज आयुष्य कमी होऊ राहिलं आपलं, 75 वर्षात जर आपलं 35-40 वर्ष आयुष्य कमी झालं आणि पुढच्या 75 वर्षात जर आणखीन कमी झालं तर मग होऊ शकतं ना. मग याला दुरुस्त कोण करीन? याची काळजी कोण घेईन? बरं आयुष्य कमी झालं हे बी एक बाजू. आणि त्या दिवशी जेवढं भारतावर कर्ज होतं स्वातंत्र्याच्या वेळेस त्याच्यात 3-4 पट 5 पट कर्ज वाढलं. म्हणजे आयुष्य कमी झालं आणि कर्ज वाढलं. मग नक्की काय कमवलं? इंग्रज असते तर बरं झालं असतं. मग असं झालं असं वाटायला हरकत नाही. हे कदाचित कोणाला रागाला देऊ आलं पण हे सत्य आहे. कर्ज ठीक आहे फेडू आम्ही कसं तरी करू, पण आयुष्याचं काय? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही जरी शहरात असले टच, पण शेवटी हे विषय सगळ्याला लागू पडते. मग काय करायला पाहिजे की गावाने ग्रामपंचायतीने की जेणेकरून आपल्या लोकांचं आयुष्य वाढत. माझ्या जे लक्षात आलं ते तुम्हाला सांगतो. 5-6 गोष्टी मी काही करा वाटलं तर करा, पण माणूस 100 वर्ष जगला पाहिजे ही काळाची गरज आहे. शतायुष्य मानव द्या म्हणजे परमेश्वराने देताना माणसाला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. मग आपण हाताने का घालवलं ते? हे ब्रिज बांधणं, रोड करणं, रूम बांधणं हा विकास वेगळा आहे, पण माणसाचा जो आहे तो वेगळा विषय आहे. माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी बघा. 5-7 कारणं सांगतो मी. मला असं वाटतं, माझं काही शिक्षण नाही, 7वी शिकलेला माणूस आहे मी जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी झाली. 7 वर्ष गेलं शाळेत म्हणून 7वी. पहिलं काम हे करायला पाहिजे गावाने, ग्रामपंचायतीने, लोकांनी पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावायला पाहिजे, फळाचे लावायला पाहिजे, फळाचे. तिसरं काम आहे गाव परिसर स्वच्छ पाहिजे, स्वच्छता. चौथं काम आहे मुलांचे शिक्षण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. 5वं काम आहे शक्यतो बाहेरचं खायचं नाही, गावातलं घरचं आपल्या माहितीतलं खायचं. 6वं काम आहे जे वयोवृद्ध लोक आहे यांना जीव लावायचा. म्हणजे कोणी असो, पण गावातल्या गावात त्यांना सांभाळायचं, जीव लावायचा, त्यांच्याशी चांगलं बोलायचं, वागायचं. 7वं एक काम आहे ते जरा अवघड आहे, हे जरा सोपे आहे. तुम्ही करतान का नाही मला शंका आहे, मग त्याच्यामुळे सांगू का नको ते बी मला जरा अवघड वाटतं. काय
आई तुमच्या मनात ते सांगा. नाही मला सांगा वाटतं पण ऐकलं ते बरं वाटतं ना. ऐका ऐकण्याआधीच बसला. काम जरा अवघड आहे, त्याला पैसे नाही लागत, सांगूनच टाकतो आता. ते 7वं काम असं आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य वाढायचं असेल तर दुसऱ्यावर जळायचं नाही. 95% माणसं दुसऱ्यावर जळते आज. बरं याला सरपंच काय करीन आता? याला सरपंच काय करेन? याला बाकीच्या गोष्टीला ठीक आहे, सरपंच जिम्मेदार आहे, याला काय करेल? 50% मार्क याला पडतो.